भारतातल्या दलित बांधवांना धम्मदीक्षा दिली होती. तेच ही दीक्षाभूमी आणि त्याच ठिकाणी विराजमान असलेली तथागत गौतम बुद्धाची अत्यंत सुंदर मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि ही ती दीक्षाभूमी. या दीक्षाभूमीवर लाखो लोक या ठिकाणी येतात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस दीक्षाभूमीवर असंख्य लोकांना दीक्षा दिली होती आणि या दीक्षाभूमीवर लाखो बांधव दरवर्षी या ठिकाणी येतात आणि असंख्य जे पिछाडलेले लोक आहेत, जे मागासलेले लोक आहेत, जे दलित बांधव आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी दीक्षा दिली होती त्यावेळेस जरी उपस्थित राहू शकले नाही, परंतु आता त्यांच्यामध्ये जी प्रगल्भता झाली आहे, ज्या शिक्षणामुळे ते विचार करू लागले आहेत आणि त्यांच्यावर होत असलेला भेदभाव याला ते नाकारून आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दीक्षेला परत अजून पुढे नेत आहे आणि हा वारसा पुढे नेऊन असंख्य दलित बांधव दरवर्षी या दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धम्म स्वीकारतात. यामध्ये येणाऱ्या असंख्य विविध मागासलेले लोक आणि जनजातीचे लोक आणि इतरही लोक येतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यांना आमिष दिल्या जात नाही, तर स्वयंप्रेरणेनं हे सगळं या देशातले बौद्ध बांधव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक या दीक्षाभूमीवर येतात. आज आपण या दीक्षाभूमीच्या चोखोताल असलेलं हे सौंदर्यीकरण बघत आहोत. या सौंदर्यीकरणाचं अत्यंत विद्रुपीकरण झालं आहे आणि बघतो या ठिकाणी मातीसुद्धा निघाली आहे आणि सौंदर्यीकरणाकरता लावलेल्या ह्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्यासुद्धा निघाल्या आहेत. तर ही दयनीय परिस्थिती पाहून असंख्य बौद्ध बांधव खूप दुःखी होतात. परंतु या ठिकाणी असलेलं ही समिती जी आहे, या समितीने वास्तविक याला असं सौंदर्यीकरण करून हे सर्व व्यवस्थित करायला पाहिजे. वास्तविक ही एक दीक्षा दिलेली ही जी स्थळ आहे, या स्थळाला केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून लोक येतात आणि असंख्य वर्षापासून ही असलेली दीक्षाभूमी लाखो अन्वय या ठिकाणी येतात आणि अनेक वर्षी महाराष्ट्र शासनसुद्धा या दीक्षाभूमीला त्याला काम ते दान दिल्याचं ते आणि किंवा अनुदान दिल्याचं ते आपल्या भाषणातून सांगत असतात. परंतु लोकांना प्रश्न हा पडतो की लाखो रुपये, करोडो रुपये जे या दीक्षाभूमीच्या याच्या सौंदर्यीकरणाकरिता किंवा या दीक्षाभूमीच्या कामाकरिता जे दिल्या जात असेल, महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जात असेल, तर अखेर हा पैसा जातो कुठे आणि या पैशातून हे सौंदर्यीकरण म्हणा किंवा या ठिकाणी असलेल्या आवश्यक सुविधा का केल्या जात नाही? मग नेमका हा पैसा कुठं जातो? कारण असे अनेक प्रश्न या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना पडतो आणि त्याचमुळे इथले जे ॲडव्होकेट बोरघाटे आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी आंदोलन चालू केलं आहे की दीक्षाभूमीचं जे काही आहे ते सगळं माहिती जाणून घेण्यासाठी आणि समाजाला माहिती व्हावी याकरिता. तर अशा प्रकारच्या ह्या दीक्षाभूमीला आजही जरी आज समजा दसरा नसला किंवा या ठिकाणी हे कार्यक्रम नसला तरी पण लोक रोज असे अनेक असंख्य अनुयायी आहेत जे या दीक्षाभूमीला भेट देतात आणि या दीक्षाभूमीला भेट देऊन ते आपलं पावन झाल्याचं त्यांना असं वाटते आणि अत्यंत म्हणजे आनंदित होतात. कारण याच भूमीवरती, याच जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातल्या असंख्य दलित बांधवांना धम्मदीक्षा दिली होती आणि अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता या ठिकाणी त्यांना एक प्रबोधन केलं होतं आणि या ठिकाणी ते दीक्षा घेऊन ते आज त्यावेळी जरी लाखोच्या संख्येने 5 लाख दीक्षा लोकांनी स्वीकारली होती असं म्हटलं जाते, परंतु आज प्रत्येक वर्षी या ठिकाणी संपूर्ण भारतातले असंख्य लोक या ठिकाणी येतात आणि एक मोठा समारंभ या ठिकाणी होत असतो आणि त्या समारंभामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होत असतो. या ठिकाणी दीक्षा घेणारे, धम्मदीक्षा घेणारे जे लोक असतात त्यांना कोणत्याही प्रकारचं आमिष दिल्या जात नाही, कोणत्याही प्रकारचं प्रलोभन देण्यात जात नाही, तर सत्यमेव जयते या माध्यमातून आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं होतं, जे त्यांचं स्लोगन होतं, त्या स्लोगनाला अनुसरून आज या ठिकाणी असंख्य बौद्ध बांधव येतात आणि दीक्षा समारंभामध्ये सहभागी होतात. आपण बघत आहात आज जरी या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसला तरी पण या ठिकाणी असंख्य लोक येत आहेत दीक्षाभूमी बघायला आणि हे सगळे नागपूरला जेव्हा कोणी लोक येतात तर ते प्रथम म्हणतात आंबेडकरवादी लोक आले या ठिकाणी किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आले किंवा अन्य कोणी आले तर म्हणतात की चला आपण दीक्षाभूमीला जाऊया आणि दीक्षाभूमीला ते नतमस्तक होतात
आणि हेच ते ठिकाण आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जरी या ठिकाणी आपण बघत आहात लोक आले आहेत, तर अशाच लाखोच्या संख्येने त्यावेळेस दसऱ्याला या ठिकाणी लोक येतात आणि धम्मदीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. हे सगळं आपण बघत आहोत. मैदान हे दीक्षाभूमी सुशोभितकरण अत्यंत सुंदर अशी मनमोहक ही दीक्षाभूमी आहे. आणि या ठिकाणी दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आतमध्ये एक पुतळा आहे, तथागत गौतम बुद्धाचा आहे, आणि सम्राट अशोकांचा सुद्धा या ठिकाणी पुतळा आतमध्ये ठेवला गेला आहे. तर हे सगळं स्थळ आपण बघतो आणि ही तथागत गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आपण बघितली आहे. आणि हे या ठिकाणी आपण बघितलं दीक्षाभूमीवरती पवित्र अस्थि प्रतिष्ठान या ठिकाणी कधी झाली किंवा कशी झाली ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे याच्या माध्यमातून. हा सम्राट अशोकांचा पुतळा आहे. सम्राट अशोक ज्यांनी या जंबद्वीप भारत यावर राज्य केलं होतं आणि त्यांनी तथागत गौतम बुद्धाला शरण गेले होते आणि तथागत गौतम बुद्धाचा या धम्माला त्यांनी राजश्रय दिला होता. हेच ते सम्राट अशोक. आणि या सम्राट अशोकाने संपूर्ण भारताभर आणि भारताच्या बाहेरसुद्धा या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता, कारण त्याला राजश्रय मिळाला होता तथागत गौतम बुद्धाच्या बुद्ध धम्माला. आणि आज आपण बघितलं 84,000 स्तूपे या भारतामध्येच नव्हे तर आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये सुद्धा असे मिळून सगळे बनवले गेले आहे. तर हेच ते दीक्षाभूमी ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टॅच्यू पुतळा दिसत आहे आणि सुशोभितकरण हे आहे आतमध्ये. आणि या ठिकाणी आपण बघत असतात कोणताही गुलाल, कोणताही बुक्का, कोणताही नारळ, कोणताही हार असं कोणीही लोक घेऊन येत नाही है ना. शांत मनाने येतात आणि या ठिकाणी बोधिवृक्ष आहेत. या बोधिवृक्ष जे ऐतिहासिक बोधिवृक्ष आहे, या ऐतिहासिक बोधिवृक्षाखाली नतमस्तक होतात, 2 मिनिट शांत बसतात. या ठिकाणी आपण बघत आहे तर बौद्ध भिक्खूसुद्धा या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी ते विसावा घेतात. हेच ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक समिती आहे. याच स्मारक समितीमार्फत हे इथचा कारभार बघितला जातो. परंतु आजच्या स्थितीला आपण बघित आहोत की या स्मारक समितीच्या कारभारामुळे सुद्धा लोक वैतागलेले आहेत आणि त्यांना आज जाब विचारत आहेत. कारण या दीक्षाभूमीचं जे आजूबाजूचे सौंदर्यीकरण बघतो तर ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे ह्या आंबेडकरी समुदाय आणि विचारवंत या ठिकाणी ते अत्यंत दुःखी मनानं या ठिकाणी बघतात, निरागस मनाने बघतात. परंतु आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले दीक्षाचं हे दीक्षाभूमी आहे म्हणून ते या ठिकाणी येतात आणि येऊन आपल्या नतमस्तक होतात. या ठिकाणी बघतात आपण हे सगळं. या ठिकाणी गेट जो आहे सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये होता तोच गेट. आणि या ठिकाणी दीक्षाभूमीवरती जे काय आहे समिती आहे त्या समितीचे नाव आहे मध्यवर्ती स्मारकाची जी परिषद कमिटी. आणि हे या ठिकाणी आलेले हे पर्यटक आहे या दीक्षाभूमीला भेट देऊन ते बघत आहेत निरागसपणाने की आज आमच्या या बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला होता तो धम्म किती महान आहे. आणि खरोखरच आपण बघत आहोत की पुणे असंख्य आपण मंदिरात जातो त्या ठिकाणी आपण बघतो मोठमोठे हार आणि बुक्का आणि गुलाल आणि अशा सकाळी धागे, दोरे, नारळ हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी काही नाही. लोक येतात आणि आपले बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म भूमीवरती ते नतमस्तक होतात. आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं चित्रफितीसुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लावलं आहे. म्हणजे इतिहास दर्शविणारं हे चित्र प्रदर्शनी आहे आणि प्रत्येक चित्राच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोच्या खाली आणि अनेक चित्राखाली फोटोखाली बाबासाहेब आंबेडकरांचं विस्तृतपणे आणि हा फोटो त्या विषय काय, संदर्भ काय, त्या संदर्भीय माहिती या फोटोच्या खाली दर्शवली आहे. आणि असंख्य लोक या ठिकाणी ही माहिती जाणून घेतात. या फोटोच्या खाली असलेली माहिती जाणून घेतात आणि वाचन करतात. हाच तो गेट आहे. या गेटमधून प्रवास करता आणि हे दिसत आहे दीक्षाभूमीवरती झेंडे प्रत्येक म्हणजे गेटवरती लावले आहेत. त्या गेटवरती बाहेरसुद्धा मोठे मोठे खांबे लावले त्या याच्यावरती पंचशील ध्वज या ठिकाणी आहेत. आणि ही ती दीक्षाभूमी आहे. आणि आजही लोकांचा जमावाडा या ठिकाणी दिवसभर जवळपास 20-25 हजार लोक रोज या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि बाबासाहेब आंबेडकरच्या या दीक्षाभूमीला ते नतमस्तक होतात आणि आनंदित होतात.